आणि यानंतर बातमी आहे शेतकऱ्यांच्या आंदोलनाची। यवतमाळच्या दाभडी गावचे शेतकरी थेट दिल्लीच्या जंतर मंतरवरती जाऊन उपोषण आंदोलन करणार आहेत। 2014 साली नरेंद्र मोदींनी चाय पे चर्चा करत शेतकऱ्यांना आश्वासन दिली, मात्र ती पूर्ण झालेली नाहीत असं म्हणत दाभडीच्या शेतकऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारलाय। काँग्रेसचे नेते शिवाजीराव मोघे यांच्या नेतृत्वाखाली 18 आणि 19 मेला हे आत्मक्लेश उपोषण केलं जाईल। तर राज्यात सातत्याने होणाऱ्या शेतकरी आत्महत्या थांबल्या पाहिजेत यासाठी जनजागृती करणारी सांगलीतल्या विजय जाधवांची अस्थि यात्रा बुलढाण्यामध्ये पोहोचलेली आहे। आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे अस्थि कलश घेऊन जाधवांनी कोल्हापुरातल्या यात्रेला सुरुवात केली। राज्यभराचा दौरा केल्यावर जाधव मुंबईमध्ये येणार आहेत आणि मुख्यमंत्र्यांचीही भेट घेणार आहेत। आत्ताचे जे माननीय पंतप्रधान आहे ते 20 मार्च 2014ला पंतप्रधान पदाचे उमेदवार होते आणि त्यांनी चाय पे चर्चा, तिसरी चाय पे चर्चा आमच्या दाभडीला झाली, आमच्या गावात झाली आणि त्यांनी जवळजवळ 18 ते 20 आश्वासनं स्वतः दिले की पूर्वीचं सरकार दुष्ट होतं, पापी होतं, काय काय सांगितलं त्यांनी आणि आम्ही आमच्यासारखं आल्यानंतर 17-18 गोष्टी आम्ही करणार। पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की या 17-18 गोष्टीपैकी एकही गोष्ट त्यांनी केली नाही। उद्याच्या नंतर 5 वाजता आम्ही शांततापूर्ण उपोषणाला बसणार आहे।